महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता नागपूर शहराला नवा महापौर मिळणार आहे। विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर नागपूरमध्ये महापौर पदाची निवड होणार असून या निवडीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींसोबतच महानगरपालिका प्रशासनही सज्ज झालं आहे। नागपूर महानगरपालिका याच्या निवडणुका ह्या झालेल्या आहे आणि आता महापौर निवडीसाठी ही तयारी देखील सुरू आहे आणि सर्वांना उत्सुकता देखील लागलेली आहे की नागपूरसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ज्या रखडलेल्या निवडणुका होत्या त्या आता पार पडलेल्या आहेत आणि आता महापौर पदी कोण नियुक्त होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण निवडणूक ही जी आहे महापौर पदाची याची तयारी नागपूर महानगरपालिकेमध्ये कशी सुरू आहे आणि आता निवडणूक कुठपर्यंत आली आहे याच विषयावर आपण बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत मी NMC नागपूर महानगरपालिकेमध्ये आहे, जिथे आपल्यासोबत जनसंपर्क अधिकारी महानगरपालिकेचे मनीष सोनी आपल्यासोबत आहेत। आता महापौर पदाच्या निवडीची तयारी होणार आहे। आपल्या महानगरपालिकेमध्ये तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि काय तयारी आपण आता केलेली आहे? नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक आता 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे। सकाळी 11 वाजता यासाठी बैठक सुरेश भट सभागृह रेशमबाग येथे बोलवण्यात आलेली आहे। याचे पीठासीन अधिकारी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर विपिन इटनकर साहेब राहणार आहे। सर्व नवनिर्वाचित सदस्य जे आहेत त्यांना आम्ही नोटीस दिलेली आहे, त्यांना एक माहिती पाठवलेली आहे की तुम्ही या तारखेला सुरेश भट सभागृहामध्ये या आणि महापौरच्या निवड करा। महापौरसोबत उपमहापौरांच्या पण निवड होणार आहे। त्यासोबत स्टँडिंग कमिटीचे जे 16 मेंबर राहणार आहे त्यांचे पण नाव जे आहे त्या दिवशी आपल्या पार्टी जे आहे पार्टी त्यांना देणार आहे। याची जी प्रोसेस आहे ते 2 फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि 2 तारखेला माननीय निगम सचिव जे आहे त्यांच्याकडे विविध पार्टी जे आहे ज्यांची महापौर पदासाठी जे कॅन्डिडेट राहणार आहे ते आपले नामनिर्देशन पत्र ज्याला आपण म्हणतो ते नामनिर्देशन पत्र ते तिथे देणार आहे। अशा प्रकारे आमची तयारी सुरू आहे। सुरेश भट सभागृह जे आहे त्याची तयारी झालेली आहे आणि नवनिर्वाचित जे आपले नगरसेवक आहेत त्यांना पण माहिती देण्यात आलेली आहे आमच्या सचिवालयाच्या माध्यमातून आणि माननीय विभागीय आयुक्तांनी हे नोटीस काढलेली आहे। त्यांच्या स्वाक्षरीने हे नोटीस काढण्यात आलेली आहे आणि त्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून डॉक्टर विपिन इटनकरांची नियुक्ती केलेली आहे। माननीय महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी साहेबांनी त्यांच्या साईनचे जे नोटीस आहे ते आम्ही सर्व नगरसेवकांना पाठवलेले आहे। हे आरक्षण प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर पुढील कोणते टप्पे जे असतात ते महत्त्वाचे असतात? पुढील टप्पे तर तेच आहे मॅडम। सर्वात पहिले आम्हाला महिला महापौर जे आहे त्याची निवड करायची आहे आणि त्यासाठी प्रक्रिया मी आता सांगितलेली आहे आपल्याला। उपमहापौर पदाची निवडणूक होईल त्याच्यापूर्वी जे आहे आम्ही सर्व तयारी केलेली आहे। आणखीन त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे ते महापौर आणि ते आमचे सचिवालय जे आहे ते करतील, ते ठरवतील, त्याप्रमाणे समोरची प्रोसेस होईल। सर नक्कीच शपथविधी जे कार्यक्रम आहे याच्याकडून राज्य सरकारकडून कुठले निर्देश देण्यात आले? शपथविधी जे आहे नगरसेवकांच्याशी शपथविधी काही होत नाही। याच्यात नगरसेवक जे निवडून येतात त्यांचं राजपत्र निघालेलं आहे आणि ते राजपत्र जे आहे त्याच्यानुसार जे निवडून आलेले आहे आपले नगरसेवक त्यांची माहिती सर्वांना आहे आणि ते राजपत्रामध्ये त्यांचे नाव आलेले आहे। तो राजपत्र घोषणा झालेली आहे त्याची आणि आता आम्हाला महापौरांची निवड करायची आहे। नक्कीच सर, आता नव्या महापौर पदाची जी निवड होणार आहे त्यानंतर जी निवड झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कामं कुठले अपेक्षित आहेत आपल्याला? याच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही, कारण ते महापौर आणि त्यांचा अधिकार आहे, महानगरपालिका आयुक्तांचा अधिकार आहे। त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही। आता हे जे महानगरपालिकेचे जे महापौर पदासाठी जी निवड होणार आहे यासाठी सज्ज तर झालेलंच आहे, पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की कालच आपल्या महाराष्ट्रासाठी एक दुःखद घटना झालेली, मुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं। काय त्यांच्या निधनामुळे किंवा आपण जे डिक्लेअर केलेलं आहे ते कन्फर्म होणार आहे की कुठेतरी थांबवल्या जातील या गोष्टी? मॅडम, ते दुखवटा जे आहे, राजकीय दुखवटा जे आहे ते जाहीर झालेला आहे, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे।
माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांच्या दुःखद निधन झालेलं आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि आज त्यांचा अंतिम संस्कार पण तिथे पुण्याला झालेला आहे. आणि याच्यापूर्वी जे आहे ते नोटीस निघालेली होती आणि त्यांच्या दुखवटा जे आहे 30 जानेवारीपर्यंत आहे. तर 30 जानेवारीनंतर आपल्याला निवडणूक घेता येते. त्याला मला आजच्या तारखेला याच्याबद्दल असा जास्त माहीत नाही, पण आमची जी घोषणा झालेली आहे ते 6 जानेवारीची झालेली आहे आणि त्याच्या नोटीस निघालेल्या आहे. नक्कीच आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की महापौरपदी जी निवड होणार आहे त्याची तयारी आणि प्रशासन आणि आपलं निवडणूक आयोग हे देखील कितपत सज्ज आहे हे आता आपण बघितलेलं आहे. असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. नेशन सिटी न्यूजसाठी रोशनसह मी रोहिणी, नागपूर.